इयत्ता 7वी, विषय सामान्य विज्ञान, पाठ 10वा, आपत्ती व्यवस्थापन, स्वाध्याय. प्रश्न पहिला, आमच्यातील वेगळे कोण आहे? अ. दुष्काळ, भूकंप, ढगफुटी, रेल्वे अपघात. उत्तर, रेल्वे अपघात. आ. अवर्षण, अतिवृष्टी, वादळे, सुनामी. उत्तर, सुनामी. ई. शिलारस, उष्ण चिखल, राख, टोळधाड. उत्तर, टोळधाड. ई. पिके वाहून जाणे, पिकावर कीड, ज्वालामुखी, पीक करपणे. उत्तर असेल ज्वालामुखी. प्रश्न दुसरा आहे, सांगा पाहू या आपत्तीवरील उपाय. अ. दुष्काळ. उत्तर आहे पावसाचे पाणी साठवणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे, वृक्ष लागवड करणे व ठिबक सिंचनाचा वापर करणे, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था करणे, शेतामध्ये पिकांची योग्य निवड करून कमी पाणी लागणारी पिके घेणे. आ. वीज पडणे. उपाय, झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे राहू नये, मोबाईल, टीव्ही व विद्युत उपकरणांचा वापर टाळावा, सुरक्षित इमारतीत किंवा बंद जागेत आश्रय घ्यावा, धातूच्या वस्तूपासून दूर राहावे. ई. वादळे. उत्तर, खिडक्या दारे बंद करावीत व घर सुरक्षित करावे, सैल वस्तू बांधून ठेवाव्यात व बाहेर जाणे टाळावे, समुद्र किनारा व धोकादायक ठिकाणी टाळावीत, प्रशासनाच्या सूचना व हवामान अंदाज यांचे पालन करावे. ई. ढगफुटी. उत्तर, पूरग्रस्त भागापासून दूर राहावे, तात्काळ उंच व सुरक्षित ठिकाणी जावे, आवश्यक वस्तू जवळ ठेवाव्यात, नदी नाले ओलांडणे टाळावे व बचाव पथकांच्या सूचनांचे पालन करावे. प्रश्न तिसरा आहे, सत्य की असत्य ते कारण सांगा. अ. वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची असते. असत्य, कारण वादळाची माहिती लोकांना आधी दिल्यास ते सुरक्षित ठिकाणी जाऊ शकतात व जीवितहानी टाळता येते. आ. आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये. सत्य, कारण पाणी हे विद्युत वाहक असल्याने वीज पाण्यात पडल्यास मोठा अपघात होऊ शकतो. ही ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे. असत्य, कारण ज्वालामुखीचा उद्रेक ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, तो थांबवता येत नाही, मात्र पूर्वसूचना मिळाल्यास बचाव करता येतो. ई. अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतो. सत्य, कारण अतिवृष्टीमुळे पीक वाहून जाते, अशा दुष्काळाला ओला दुष्काळ असे म्हणतात. प्रश्न चौथा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ. त्सुनामी म्हणजे काय, ती कशी निर्माण होते? उत्तर, समुद्रात भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा समुद्रतळ हल्ल्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड उंच लाटांना त्सुनामी म्हणतात. या लाटा किनारपट्टीवर मोठ्या वेगाने धडकून जीवित व वित्तहानी करतात. आ. ढगफुटी म्हणजे काय? उत्तर, एखाद्या ठिकाणी अतिशय कमी वेळात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणे याला ढगफुटी म्हणतात. त्यामुळे पूर, भूस्खलन व मोठे नुकसान होते. ई. ज्वालामुखीचे परिणाम स्पष्ट करा. उत्तर, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे गरम लावा, राख व विषारी वायू बाहेर पडतात. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. शेती, घरे व वनस्पतींचे नुकसान होते. ई. विजेपासून जीवितहानी टाळण्यासाठी कोणते उपाय आहेत? उत्तर, वादळी पावसात झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नये, मोबाईल, टीव्ही व विद्युत उपकरणांचा वापर टाळावा, सुरक्षित इमारतीत किंवा घरात आश्रय घ्यावा, धातूच्या वस्तू व पाण्यापासून दूर राहावे. प्रश्न 5वा, महाराष्ट्रामध्ये आपत्ती व्यवस्थापनांतर्गत महापूर, दरडी कोसळणे अशा आपत्तींवर कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत? उत्तर, हवामानाचा अंदाज व पूर्वसूचना लोकांपर्यंत वेळेवर पोहोचवली जाते. महापूरग्रस्त भागातील लोकांना
सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जाते. बचाव व मदत कार्यासाठी NDRF, अग्निशमन दल व पोलीस दल सज्ज ठेवले जाते. दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या डोंगराळ भागावर सतत देखरेख ठेवली जाते. धोकादायक भागात आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंती व उपाययोजना केल्या जातात. नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण व जनजागृती केली जाते. प्रश्न 6वा, आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात तुम्ही तुमच्या घरामधील कोणकोणत्या बाबी तपासून पाहाल व त्या का? उत्तर, घरातील विजेच्या वायरिंगची सुरक्षितता तपासेन, कारण शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते. 2. गॅस सिलेंडर व स्टोव्हची स्थिती तपासेन, कारण गॅस गळतीमुळे धोका होऊ शकतो. 3. प्रथमोपचार पेटी, टॉर्च व बॅटरी उपलब्ध आहे का हे पाहिन, कारण आपत्कालीन वेळी त्यांची गरज पडते. 4. पिण्याच्या पाण्याचा साठा व आवश्यक अन्न साठा तपासेल, कारण आपत्तीच्या वेळी बाहेर जाणे शक्य नसते. 5. घरातील बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा आहे का हे पाहिन, कारण आपत्कालीन परिस्थितीत त्वरित बाहेर पडता यावे. 6. महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहेत का हे तपासेल, कारण त्यांचे नुकसान होऊ नये.